हा, आता मागच्या वेळेस आपण बघितलं की आपण म्हातारे कसे होतो, बरोबर. एक ते मॅक्रो लेवलला झालं, म्हणजे कसं मोठ्या लेवलला झालं. आता आपण एकदम मायक्रो लेवलला जाऊ, म्हणजे किती पेशीच्या लेवलला जाऊ. आपल्या ज्या शरीराच्या किंवा त्वचेच्या ज्या पेशी आहेत ना, पेशींची एक संस्था असते बघा. पण पेशीमध्ये नेमकं ऍटलिस्ट त्या लेवलला काय होतं, आपण म्हातारे होतो म्हणून ते बघू आपण आज. ओके, चला. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, मे बी दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्हिडिओमध्ये शरीराबद्दल सांगितलं होतं. त्याच्यात सांगितलं होतं आपण की आपण CO2 बाहेर का टाकतो, बरोबर. त्याचं कारण विचारलं होतं. आज पण आपल्याला एवढे वर्ष झाले, आपण कधी थांबलो नाही ऑक्सिजन घ्यायला आणि CO2 बाहेर टाकायला. पण अजूनही मॅक्सिमम लोकांना माहित नाही की आपण CO2च का बाहेर टाकतो. त्याचं कारण माहिती पाहिजे ना आपल्याला. मग तुम्हाला मी सांगितलं होतं C+O2 इज इक्वल टू CO2. ही काय एक्सोधर्मिक रिॲक्शन आहे. या रिॲक्शन मध्ये काय एनर्जी बाहेर पडते. आपल्या आतमध्ये ग्लुकोज असतोय C6H12O6. हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. ओके, तुम्हाला सांगितलं असेल, म्हणजे जेवण केलं का त्याचं ग्लुकोज बनवतं आणि ते आपल्या शरीराला पुरवलं जातं. ओके, रक्ताद्वारे. आपण डायबिटीसच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं, ते ग्लुकोज घेतलं जातं रक्त, आणि रक्त काय पेशींना पुरवतं. ओके, ते दरवाजा उघडायचं काम कोण करतं, मला सांगितलं होतं ना, इन्सुलिन. ओके ओके फाईन. म्हणजे आपला उद्देश काय, आपल्याला एनर्जी पाहिजे. ओके, आपल्याला काही काम करायला किंवा उचलायला एनर्जी लागते प्रत्येक गोष्टीला. मग C+O2 जर झालं, आता C कुठे आहे आपला, ऑलरेडी ग्लुकोज मध्ये आहे. इकडून C भेटतो. O2 आपण इनहेल करतो आणि आपण बाहेर काय टाकतो, परत प्रॉडक्ट त्याचं CO2, आणि इथे काय उरतं, पाणी पण बाहेर टाकतो आणि CO2 पण बाहेर टाकतो. ओके, हे मायक्रो लेवलला म्हणजे मोठ्या लेवलला सांगितलं. आता आपण बघू नेमकं सेल्युलर लेवलला काय होतं. तर हा जो ऑक्सिजन आहे, आपले जे फेफडे आहेत, आपले जे फुफ्फुस आहे, ते ऑक्सिजन घेतं, आपल्या रक्तात सोडतं, आणि ते रक्त आपला हार्ट पंप करतं ना, पूर्ण शरीरात पंप करतं आपलं रक्त. मग ते ऑक्सिजन जातं. ऑक्सिजन गेल्यानंतर ही जी सेल आहे, आपण ही सेल पकडू. सेलचं हे न्यूक्लियस, आणि इथे एक मायटोकॉन्ड्रिया असतं, एक मायटोकॉन्ड्रिया म्हणून. आता ह्या सेलला काय होतं, ऑक्सिजनचा पुरवठा होतो O2 रक्ताद्वारे. प्रत्येक सेलला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. याच्या आतमध्ये गेल्यानंतर ही सेल काय करते, तिच्यामध्ये ग्लुकोज असते ऑलरेडी. ग्लुकोज, प्रोटीन किंवा बाकीचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते, त्याच्यापासून ते काय करते, ऑक्सिजन घेते आणि ते काय तयार करते, ATP. इथे लिहिलंय बघा, ATP. ओके, ट्रायफॉस्फेट आहे एक प्रकारचं, ते तयार करतं. ते म्हणजे काय झालं, ग्लुकोजच्या पुढचा फॉर्म. म्हणजे ग्लुकोज एक एनर्जीचं फॉर्म आहे, त्याच्या पुढे काय ग्लुकोज पासून ते तयार होतं ATP. म्हणजे ते सेल्युलर लेवल, म्हणजे सेल यूज करते. ते काय, सेलची एनर्जीचा एकदम छोटासा फॉर्म येतो, म्हणजे लास्ट फॉर्म म्हणता येईल ATP. ट्रायफॉस्फेट ते तयार करतं. आता ते कुठे तयार होतं, मायटोकॉन्ड्रिया. हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे, म्हणजे ह्या सेलचं इंजिन म्हणता येणार त्याला, इंजिन. ते काय एनर्जी तयार करतं. म्हणजे हे सेलचं जे इंजिन आहे, आता ॲटॉफॅजी व्हिडिओमध्ये बघितलं होतं, पण मायटोकॉन्ड्रिया काही दिवसानंतर ते मरतं आणि ते साईडला पार्क होतं, ते बाहेर निघत नाही जर व्यायाम नाही केला किंवा फास्टिंग नाही केला तर. बघा तो दीर्घकाळ कसं आयुष्य जगायचं, तो व्हिडिओ बघा त्याच्यासाठी. ओके, जसं कसं आपलं एज कमी होतं. आता याच्यामध्ये ATP तयार होतं, ATP. आता ही ATP तयार होताना, ATP तयार होताना पूर्ण लाईन असते अशी त्यांची बनायची त्या मायक्रोकॉन्ट्रियामध्ये. त्याच्यामध्ये काय माहिती, 100% प्रॉपरली CO2 तयार होत नाही. काही प्रक्रियेत काय आहे, C+O2 म्हणजे हा C घेऊन आणि हा O2 जो आपण इनहेल केलाय तो घेऊन CO2 तयार होतं आणि परत रिटर्न केलं जातं. ही प्रक्रिया पूर्ण इफिशियंट नाहीये बघा. काही मायटोकॉन्ड्रियामध्ये काही CO2 पासून काय तयार होतं, काहींपासून काय तयार होतं, फ्री रॅडिकल्स तयार होतात. ओके, 100% CO2 तयार होत नाही, काही पर्सेंट त्याचं काय फ्री रॅडिकल्स तयार होतात. फ्री रॅडिकल्स म्हणजे काय ते बघू आपण. ते मग समजून घेणं महत्वाचं आहे बघा थोडंसं, फ्री रॅडिकल्स. आता इथं बघा मी सेल, ओके, ही पेशी आपली हेल्थी सेल, ओके, हेल्दी स्ट्रॉंग. आता ही जे फ्री रॅडिकल आहेत, ओके, फ्री रॅडिकल, त्याच्या अगोदर बघू आपण फ्री रॅडिकल कसे तयार होतात. हा ॲटम आहे, ओके, ऑक्सिजनचा ॲटम समजा.
ऑक्सिजन मधून एक ऍटम खेचून घेतला जातो, सॉरी एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजन मधून, ऑक्सिजनच्या ऍटम मधून एक इलेक्ट्रॉन खेचून घेतला जातो. छोटंसं केमिस्ट्री आहे, लक्षात येईल तुमच्या. एक इलेक्ट्रॉन काढल्यानंतर तिथं होल तयार होतं, व्हॅक्यूम. म्हणजे एक इलेक्ट्रॉन पाहिजे असतो त्याला स्टेबल होण्यासाठी. ओके, ते मागतं इलेक्ट्रॉन पाहिजे, मग जिकडून मिळेल तिकडून घेतं, त्या लक्षात ठेवा. याच्याकडे जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी जिकडून मिळेल ते तिकडून घेत आहे. आता लक्षात ठेवा की हा ऑक्सिजनचा ॲटम आहे ज्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन कमी आहे आणि ते खेचून घ्यायचं काम करणार आहे ते पुढं. त्याला बोलतात फ्री रॅडिकल्स. ज्याची खेचून घेण्याची, जे ऑक्सिजनचा असा ॲटम की ज्याची खेचून घेण्याची क्षमता वाढलेली आहे, ते फक्त बघतंय कुठून आपल्याला इलेक्ट्रॉन खेचता येईल. आता आपण बघू काय होतंय नेमकं. हे जे फ्री रॅडिकल्स आहेत, हे फ्री रॅडिकल्स, आपली ही सेल आहे हेल्दी सेल, हे फ्री रॅडिकल्स असे काय आजूबाजूला तयार होऊन जातात, पूर्ण पेशीला घेरून जातात. जर ते जास्त झाले तर अजून पण त्याचे कारण आहेत फ्री रॅडिकल्स तयार होण्याचं. पहिलं कारण बघतोय आपण, आपल्या शरीरातच फ्री रॅडिकल कशा तयार होतात. कशामुळं? ते मायटोकॉन्ड्रियामध्ये ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस. आता ही फ्री रॅडिकल जर जास्त झाले तर ते पेशीला, हेल्दी पेशीला खायला सुरुवात करते, इलेक्ट्रॉन खेचता येते. मग काय, बाकीचे याचे हेल्दी इलेक्ट्रॉन खेचून ते पेशीला तोडतंय, थोडंसं कडेकडे तोडायला सुरुवात करतं आणि शेवटी पेशी मरते. हे जर जास्त प्रमाणात झालं तर त्याची ॲफिनिटी वाढते ना, म्हणजे त्याची खेचून घेण्याची ताकद वाढते, त्याला ॲफिनिटी. आपल्या चांगल्या शेलची पूर्ण वाट लावून टाकतंय बघा. हे काय होतंय लक्षात येतंय तुमच्या? ही प्रक्रिया ऑक्सिडेशन. थोडंसं जर फिजिक्समध्ये शिकला असाल तर लक्षात येईल तुम्हाला. लोखंडाचं ऑक्सिडेशन झालं म्हणजे काय, लोखंड गंजलं म्हणजे ऑक्सिजन काय करतं, खेचून घेतंय त्याचे मॉलिक्यूल. ऑक्सिजन एवढा डेंजर आहे ऑक्सिजन. चांगला पण आहे आपल्याला घेण्यासाठी, जर गेला तर खराब होईल, आपलं सगळं काम अवघड होऊन जाईल. पण जर त्याचे फ्री रॅडिकल्स तयार झाले, त्याच्यात जर ॲफिनिटी तयार झाली, एक इलेक्ट्रॉन जर त्याचा गायब झाला, जसं आपल्या याच्यामध्ये होतंय, तर काय होईल, ते सडवायचं काम करेल आपल्या शरीराला. लक्षात घ्या, त्वचा कशी अशी कोमेजून जाते, इथे डोळ्याची इथं काळे होऊन जातं, काही काहींचं पूर्ण काळ, त्वचा अशी तिच्यात चमकच राहत नाही त्या त्वचेमध्ये. का? सडवायचं काम करताय. म्हणजे बॉडीचं जे विघटन होतं, असं उघड्यावर जर काहीही ठेवलं, फळं ठेवले, काहीही ठेवलं, तर त्याचं ऑक्सिडेशन होतं. आपल्या शरीराचं सुद्धा ऑक्सिडेशन होतं. पण आपण काय करतो, आपल्या शरीरात प्रोसेस आहे बरीच मोठी, बघू आपण अँटीऑक्सिडंट्स टाकतो, त्याच्यामुळे आपण एवढे काळ जगतो. नाहीतर आपण पण जगणार नाही, आपलं पण ऑक्सिडेशन होऊन जाईल, आपण त्या लोखंडासारखे गंजून जाऊ. ओके, कुठलीही गोष्ट लक्षात घ्या, लोखंडाचंच उदाहरण घ्या. लोखंड कसं जास्त वेळ जर ठेवलं तर ते गंजून जातं. हे थोडंसं डोक्यात ठेवा तुम्ही. ओके, मी येतोय तुमच्या पॉइंटवर पुढच्या. आता हे लक्षात आलं, आपलं शरीर सडतं किंवा आपलं शरीरच काय, कुठलेही फळं काहीही सडतं म्हणजे काय होतं त्याचं, हे फ्री रॅडिकल्स त्याच्यावर हल्ला करतात आणि त्याला खाऊन टाकतात. लोखंड जसं खतम होऊन जातं तसं, लक्षात ठेवा. आता तुम्हाला सांगितलं अजून पण काही कारण आहेत हे रॅडिकल्स तयार होण्याचे. फ्री रॅडिकल्स म्हणजे काय, ऑक्सिजनचा ॲटम ज्याच्यात ॲफिनिटी आहे. UV लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईट जर आपल्या स्किनवर पडले तर फ्री रॅडिकल्स तयार होतात. ओके, म्हणूनच अल्ट्राव्हायोलेट लाईट म्हणजे आपल्या शरीराला चांगले नाही आहेत, म्हणून त्या क्रीम वगैरे आल्यात. ओके, त्यांचा धंदा चालू झालाय. दुसरं, इन्फ्लेमेशन. जर आपल्या शरीरात सूज आली कुठं तर त्याच्यात फ्री रॅडिकल्स तयार होतात. मेटाबॉलिझम मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, म्हणजे जे पचन होत आहे अन्न, त्याच्यामध्ये सुद्धा फ्री रॅडिकल्स तयार होतात. मी ऑलरेडी सांगितलं कसं आपण श्वास घेतो, त्याच्यात पण काही तयार होतात. स्मोकिंगवाले लक्षात घ्या, तुमचं फुफ्फुस सडतंय, फ्री रॅडिकल्स तयार होत आहेत स्मोकिंग केल्यामुळे. फक्त स्मोकिंग नाही, ड्रिंकिंगवाले पण लक्ष द्या थोडं, अल्कोहोल पिणारे. ओके, दारू पिणारे पण लक्षात ठेवा, त्यांनी पण फ्री रॅडिकल्स तयार होतात. तुमचं शरीर विघटन व्हायला, आता मी सडायला परत बोलतोय पण ते फॅक्ट आहे, मदत होते, खराब व्हायला मदत होते. शरीर कसं कोमेजून जातो, दारुडा असा 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 म्हातारा होऊन जातो. बरोबर, 60 वर्षात असं वाटतं त्याच्या आता लगेच गौऱ्या जातात.
ओके, तेच होत आहे. फ्री रॅडिकल्स जास्त तयार होतात, आपल्या त्वचेला ते खायचं काम करतं आणि आपली त्वचा कोमेजून जाते. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आयोनायझिंग रेडिएशन्स, जे रेडिएशन्स होतात ना, जे हार्मफुल रेडिएशन्स बोलतो आपण, हार्मफुल म्हणजे मे बी ॲटॉमिक जिथे एनर्जी तयार होते तिथे जर हार्मफुल रेडिएशन्स असेल तर आपल्याला त्वचेला जाळून टाकतात. फ्री रॅडिकल्स तयार होतात. जाळतात म्हणजे काय, तेच फ्री रॅडिकल्स तयार होतात. एअर पोल्युशन, जिथे जास्त एअर पोल्युशन आहे किंवा बघा तुम्ही फॅक्टरीमध्ये जर जिथं पोल्युशन जास्त आहे तिथे जर लोक काम करत असतील ते म्हातारे होऊन जातात. त्याचं कारणच हे फ्री रॅडिकल्स जास्त तयार होतात. बघा हे सगळे कारण कशी आहेत बघा, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जास्त हार्मफुल फॅक्टरीमध्ये, केमिकल फॅक्टरीमध्ये काम करणं सुद्धा अवघड आहे. त्या माणसाला आजार होतात आणि कोमेजून जातो तो, असा फ्रेशनेस राहत नाही त्या माणसाला. तर हे सगळे कारण आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचं, हे काय करतात माहिती, डीएनए ला डॅमेज करतात. आपल्या पेशीला तर डॅमेज करतातच आपण बघितलं, पण आपले जे डीएनए आहेत सगळ्यात महत्वाचे डीएनए आहेत. बघा मी कुठे घेऊन जातोय तुम्हाला, डीएनए. हे डीएनएचं लक्षात येतं ना, बऱ्याच जणांना माहिती असलं डीएनए आपल्या शरीरात, आपल्याला आई वडिलांकडून भेटतात ते डीएनए. ओके जे पिक्चरवाले आहेत त्यांनी भरपूर त्याचा प्रसार केलाय. ओके, त्याची डीएनएची टेस्ट करा म्हणजे कुणाचा येतो, म्हणजे आपल्याला आपल्या आई वडिलांकडून डीएनए भेटतात आणि ते चेक केलं तर सेमच असतं. ओके, ते डीएनए डिसइंटिग्रेट, हे बा तोडले, तिथं तोडायचं काम करतात हे फ्री रॅडिकल्स. कारण खेचून घेतात ना, तोडतात, त्याच्यातले मॉलिक्यूल काढून घेतात. फ्री रॅडिकल्स चांगले नाही आहेत बघा, डीएनए ला डॅमेज करतात. आता याचा परिणाम काय होतो पुढे माहिती का, यू विल बी शॉक्ड. हे जर जास्त डॅमेज करत गेलं ना डीएनए, तर त्याचं रूपांतर, डीएनए म्हणजे काय, मेमरीज आहेत, आपल्या अँसेस्टरकडून मिळालेल्या मेमरीज आहेत की शरीराला कसं काम करायचंय, काय करायचंय, सगळ्या मेमरीज आहेत आपल्या अगोदर आलेल्या. त्या एक असतात आणि एक्सपिरियन्सच्या. ठीक आहे, त्याच्यावर आपण दुसरा टॉपिक करू, डीएनए नेमकं काय असतंय ते. तर त्याला तोडायचं काम करतंय ते लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे काय होतं, कधी कधी ते डीएनए कोडिंग डिकोडिंगच्या त्या सायकलमधून सुटून बाहेर जातात आणि त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. कॅन्सर मग काय करतं माहिती का, ते चांगल्या सेल खायला सुरुवात करतं. मला सांगितलं ना फ्री रॅडिकल्स कशा सेलला खातं, तेच करतंय. कॅन्सरमध्ये रूपांतर होतं जर जास्त फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरात तयार झाले तर. फ्री रॅडिकल्स कशामुळे होतात हे सगळे कारण थोडेसे लक्षात ठेवा. लक्षात नसेल राहत तर लिहून ठेवा, पण हे भरपूर महत्वाचं आहे. तर तुम्हाला तरुण त्वचा चांगली चमकदार पाहिजे असेल तर मुलींनी पण लक्ष द्या थोडंसं. फेअर अँड लवली लावायची गरज नाहीये, हे सगळं थोडंसं लक्षात घ्या. काय खायचं ते पण सांगणार तुम्हाला. ओके, आता तुम्ही बोलणार एवढं धक्कादायक गोष्ट सांगितली सर तुम्ही, पण याच्यापासून वाचायचं कसं. ओके, निसर्गाने सगळी व्यवस्था करून ठेवली आहे बघा. पहिली गोष्ट, निसर्ग काय करतं मग, अँटीऑक्सिडंट. बघा हे अँटीऑक्सिडंट हसतंय बघा कसं, अँटीऑक्सिडंट. त्याच्याकडे काय असतंय, भरपूर प्रमाणात इलेक्ट्रॉन असतंय, इलेक्ट्रॉन रिच. ओके, ते काय करतं, इझिली एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतंय, घे बाबा याला. याचं कसं पोटात दुखल्यावर असं झालंय, हा याला काय इलेक्ट्रॉनची गरज आहे, त्याच्या पोटात दुखतंय, जसं आपल्या पोटात दुखतंय भूक लागल्यावर तसं याला भूक लागली, मग एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, हा घे मजा कर. मग हा काय होतो, एकदम परत जसा होता तसा होतो, खुश. ओके, हा खुश झाला की रॅडिकल्स गायब झाले. हा रॅडिकल आहे, फ्री रॅडिकल्स बोलतात त्याला, का ज्याला इलेक्ट्रॉन पाहिजे त्याला कोण देतं, अँटीऑक्सिडंट्स इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. आता तुम्ही विचारणार मग हे अँटीऑक्सिडंट तर भरपूर महत्वाचे, मग हे अँटीऑक्सिडंट कोण देणार. पहिली गोष्ट, निसर्गाने आपल्या शरीरात व्यवस्था बनवलेली आहे. निसर्ग काय करतो, आपल्या शरीरात व्यवस्था आहे की अँटीऑक्सिडंट बनवायची. स्वतः आपलं शरीर अँटीऑक्सिडंट बनवतं, पण कधी, जर इकडे लक्ष द्या थोडं, जर तुम्ही प्रॉपर तुमच्या बॉडीची हालचाल केली, व्यायाम केला तर. लक्षात येत आहे, जर गाडीचंच उदाहरण घ्या, लोखंडाचं, जर चालत राहिली, पळत राहिली, तिचं जर हे होत राहिलं तर ती गंजते का, नाही गंजत. जर गाडी एका जागेवर काउच पटॅटो म्हणून झोपून राहिली कायमची तर ती गंजणार आहे. गॅरेजमध्ये जर पडून राहिली गाडी तर गंजते, तिचं ऑक्सिडेशन होतं. किती वेळा सांगतोय मी तुम्हाला की व्यायाम करा बाळांनो, दररोज व्यायाम करा, 30 मिनिट दररोज एक्सरसाइजची गरज, 30 मिनिट नाही जोरात तर हळूहळू पळा 30 मिनिट. म्हातारे होणार नाही बघा तुम्ही, असे फ्रेश राहणार. त्या
रिचर्ड मॉर्गन सारखं, जो 93 वर्षाचा, त्याच्या शरीराचे ऑर्गन 40 इयर्सचे आहेत. हे कारण आहेत सगळे, लक्षात घ्या थोडंसं. त्याच्यामुळे पहिली गोष्ट काय आहे, जर तुम्ही प्रॉपर व्यायाम ठेवला, म्हणजे जर ते जी बनवायची प्रक्रिया आहे, म्हणजे CO2 प्रॉपर प्रक्रिया जर राहिली, फ्लोमध्ये राहिलं सगळं, तर आपलं शरीर प्रॉपर अँटीऑक्सिडंट बनवतं. लक्षात घ्या, प्रॉपर अँटीऑक्सिडंट बनवतं स्वतः शरीर. आता फक्त आपलं शरीर बनवून चालत नाही, आपल्याला बाहेरून पण अँटीऑक्सिडंट टाकायला लागतात. 2 प्रकार आहेत. पहिलं स्वतःचं शरीर बनवतं, आता दुसरं बाहेरून आपल्याला अँटीऑक्सिडंट कसे घेता येईल आणि कशात असतात हे पण महत्वाचं आहे. ओके, जर तरुण राहायचं असेल तर मुलींनी थोडं लक्ष द्या, चांगल्या त्वचेसाठी हे भरपूर चांगलं आहे. पुढं लक्ष द्या. कशात असतं, मोठा चार्ट आहे. कशा कशात असते अँटीऑक्सिडंट. तो जो हसणारा होता ना, तो भरपूर इलेक्ट्रॉन असणारा, जो अँटी रॅडिकल्सला आपल्या खतम करतो तो, किंवा त्याला न्यूट्रल करतो. पहिलं असतंय बेरीज मध्ये, बोरांमध्ये असतंय. मग काय, इंग्रजांच्या ह्या बेरीज, स्ट्रॉबेरीज असतात, आपल्या महाबळेश्वरला भेटतात स्ट्रॉबेरीज, रासबेरीज. आता ह्या त्या जांभळ्या कलरच्या असतात बेरीज वगैरे. पण जे बोरं असतात, करवंद खा, बोरं खा, जे आपल्याला जे बोरासारखं असतंय त्याच्यात सगळ्यात असतंय. त्याच्यामुळे जास्त विचारू नका सर याच्यात कशात असतंय. जे बोरासारखं दिसतंय त्याच्यात सगळ्यात अँटीऑक्सिडंट असतात. लक्षात घ्या, अँटीऑक्सिडंट म्हणजे भरपूर इलेक्ट्रॉन असणार, ते इलेक्ट्रॉन देते, त्याला न्यूट्रल करते, आपलं शरीर गंजत नाही. परत बोलेल मी, सडत नाही. ओके, थोडासा टोचेल आवड तुम्हाला. डार्क लिफी ग्रीन्स, पालक, मेथी, करडई, ज्या डार्क ग्रीन भाज्या आहेत ना, त्याच्यात सगळ्यात अँटीऑक्सिडंट असतात. ओके, आणि तुम्हाला अगोदर सांगितलं 70% भाजी खा, 30% भाकरी खा. भाकरीची जास्त गरज नाही, भाकरीने हेच फक्त पुढे येत आहे. भाज्यांनी अँटीऑक्सिडंट्स मिळतात, जास्तीत जास्त भाज्या खा. पण आपलं वाकडं तोंड होत आहे, नाही चव नाही चांगली, हे नाही चांगली. अरे इथपर्यंत असते चव, त्याच्या पुढे हे शरीराचं काय बघा. थोडंसं लक्षात घ्या गोष्टी. नट्स अँड सीड्स, आल्मंड्स, वॉलनट्स, सनफ्लॉवर सीड्स. नट्स म्हणजे काय, शेंगादाणे किंवा तुमचे आल्मंड्स, बदाम, बाकीचे जेवढे पण सीड्स आहेत ना, बिया, सनफ्लॉवरच्या बिया, त्या सुद्धा खा. ओके, त्याचं स्टर्पल काढायचं, ते काढं आणि ते खायचं मस्त एकदम. त्याच्यात काय असतात, अँटीऑक्सिडंट्स असतात. आपलं वय कमी करतंय म्हणण्यापेक्षा आयुष्य वाढवतंय. ओके, कलरफुल फ्रुट्स, जे कलरफुल फ्रुट्स आहेत ना, फळं भरपूर महत्वाचे आहेत फळं. ओके, त्यात आलं ऑरेंज, आलं ग्रेप्स, आलं मँगो, आलं पपाया, आलं. खा ना या गोष्टी. असे मला सांगा, किती जण आहेत का ज्यांनी आठवड्यातून एकही फ्रुट्स खाल्लं नाही? भरपूर असतील ना. अवघड आहे बघा तुमचं. सडलेलं सगळं खायला भेटतंय आपल्याला, सडलेलं. आता मी सडलेलंच बोलेल. KFC आणि मॅकडीचं चिकन 8-8 दिवस ठेवलेलं, 3-3 आठवडे ठेवलेलं, ते खायला मजा वाटते आपल्याला. अजून एक सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, त्याच्यात मी लिहिलं नाही पण सांगतो तुम्हाला. जे फ्राय केलेले फूड्स आहेत, फ्राय, तळलेले, डीप फ्राय बोलतात, तळलेले, जे तेलातून असे बुडुपकी मारून आलेले जेवढे पण पदार्थ आहेत, सगळ्या याच्यामुळं फ्री रॅडिकल्स तयार होतात. मोठा खुलासा या सगळ्या याच्यामुळे. भजे, वडापाव बंद करा जर तुम्हाला चांगली त्वचा पाहिजे असेल तर. तळलेलं, मॅगी बिगी सगळं बंद करा रे. तेलात तळलेलं, कच्चं तेल खाणं चांगलं आहे, भाजीच्या वरून तेल घ्या, एकदम बेस्ट, काही होणार नाही. पण जर जे तळलं तर त्याचे पूर्ण गुणधर्म पूर्ण वाट लावून जातात तेलामुळे. त्याच्यामुळे तळलेले पदार्थ खाऊच नका. कधी कधी खा. मी बोलेल चिप्स आलंय ते एक, बापरे एवढं डेंजरस आहे चिप्स, बेकार आहे एकदम. त्याच्यात जे फॅट्स असतात ना, बेकार फॅट्स असतात, ते लवकर एवढे डिसइंटिग्रेटच होत नाही शरीराला आपल्या. असं नाही एकदम स्ट्रिक्ट रूल. कधी कधी मध्ये मी तर बोलतो खाऊच नका, पण कधी मध्ये खा. पण त्याच्यासाठी 30 मिनिटाचं लक्षात ठेवा, 30 मिनिटं व्यायाम कराच जर हेल्दी जगायचं असेल तर. नाहीतर शरीर सडणार आहे बघा, म्हातारे होणार आहेत आपण, गंजणार चांगल्या भाषेत.
पण मी सडणारच बोलेल. त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स, टोमॅटो, कॅरेट्स, ब्रॉकली, हे तर सांगितलं तुम्हाला. व्हेजिटेबल्स खा, ग्रीन काय जे असतील व्हेजिटेबल्स. हर्ब्स अँड स्पायसेस, आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्या पूर्वजांनी सांगितलं. टर्मरिक आणि जिंजर, आलं आणि हळद भरपूर महत्वाचं आहे. आलं आणि हळद गेलंच पाहिजे. मी तर बोलतो सकाळी उठल्यानंतर, आता मी करतो, मी लिंबाचे 2-4 पानं आणि अर्धा, म्हणजे जो आपला याचा चमचा असतो ना मसाल्याचा, तो अर्धा चमचा हळद, एवढं मी सकाळी उठल्यानंतर पहिलं ते खातो. मला सांगितलं मी सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं सांगितलं, तांब्याभर पाणी पिलं आणि ते खाल्लं किंवा ते खाऊन पाणी पिलं की झालं, अँटीऑक्सिडंट्स गेले. आणि जे लिंबाच्या पाला आहे तो काय करणार, जे जंतू गेलेत राहिलेले उरलेले, आपल्या शरीराने फाईट करून सकाळीच एकदम फ्रेश मारायचं काम करणार आहे. ओके, लिंबाचा पाला, हळूहळू सवय लागते कडू खाण्याची. बीन्स अँड लेग्युम्स, राजमा, वाल, ज्या बिया आहेत ना, बियांच्या ज्या भाज्या बनवतो आपण, त्या सगळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. ओके, बघा भरपूर महत्वाची गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी. ओके, आता DNA वर अजून डीप जाऊ आपण, कॅन्सर वगैरे कसा होतं ते नंतरच्या लेक्चरमध्ये. पण ह्या गोष्टी लक्षात घ्या. बघा आता आपण एकदम सेल्युलर लेवलला जाऊन बघितलं की आपण म्हातारे कसे होतो. तुमच्या आठवड्याभराच्या खाण्याची पूर्ण लिस्ट करा एकदा. थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या यार, थोडीशी लिस्ट करा. हा, आणि लक्षात घ्या, हेच जे आपण खातोय ना आता इंग्रजांचं खाणं, मी इंग्रजांचंच बोलेल, हे संस्कार आपल्या मुलांवर होत आहेत बघा, न कळत. त्यांना माहीत पण नाही बिचाऱ्यांवर काय होतंय, ते काय परिणाम होत आहे त्यांच्या शरीरावर, पुढे जाऊन काय होणार आहे. मग हे कॅन्सरचे प्रकार चालू झाले. बरंच काय काय होतं या अँटीऑक्सिडंटमुळे. आपले हे फुफ्फुस, त्याला पण खाता येते. कार्डिओ म्हणजे आपल्या हृदयाचे रोग सुद्धा होतात. ओके, हृदयाला पण छिद्र पाडता येते. जसं लोखंड सडतं ना, हळूहळू छिद्र पाडतं, तसं प्रत्येक ऑर्गनला छिद्र पाडायचं काम करतं हे फ्री रॅडिकल्स. त्याच्यासाठी 2च गोष्टी आहेत, एक तर 30 मिनिटं व्यायाम आणि ह्या सगळ्या गोष्टी खाणं. एवढ्या 2च गोष्टी करायच्या, जास्त करायच्या नाही. आठवड्यातून दररोज थोड्या बॅलन्स डाएट पाहिजे. तुम्हाला सांगितलं त्यात सगळं पाहिजे. हे पाहिजे अँटीऑक्सिडंट्स. बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तुम्ही की जे कॅन्सर झालेले पेशंट्स आहेत त्यांनी ऑरेंजेस खाल्ले आहेत बरेच वर्षाने, ऑटोमॅटिक त्यांचा कॅन्सर गायब झाला आहे. कारणच हे अँटीऑक्सिडंट असतात ऑरेंजमध्ये. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट आहेत. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई लक्षात ठेवा, अँटीऑक्सिडंट्स आहेत. सो त्याच्यामुळे त्यांचा कॅन्सर गेला आहे. त्याच्यामुळं हे अँटीऑक्सिडंट्स खा. ग्रीन टी माझं आवडतं या. ग्रीन टीमध्ये चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. बघा ग्रीन टी भेटत असेल तर या. दुसरं प्रोटीन्स, हिरव्या पालेभाज्या वगैरे हे सगळं सांगितलंय तुम्हाला. फ्रुट्स तर खा, विसरून गेलोय आपण फ्रुट्स. आता बघा मी जिथे लेक्चर घेतो ना तिथं आता एक नवीन मला प्रश्न यायला लागले की सर आता सगळ्याच याच्यामध्ये फवारे बिवारे सगळं आलंय. अरे पण त्याच्यातच चांगलं शोधा ना. सगळंच खराब येतं, काहीच खाणार नाही खाणार आहे. त्याच्यातलंच बेटर म्हणजे जे चांगलं आहे त्यातल्या त्यात चांगलं आहे ते खाण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळेस सी द फूड, पेपर प्लेटमध्ये फूड बघायचं काय चाललंय पोटामध्ये. प्रत्येक वेळेस खायच्या अगोदर आपण देवाचं नाव घेतो ना जेवणाच्या अगोदर, विचार करा आपण देवाला काय खाऊ घालतोय. ते प्रसाद देतो ना, मग ते बघा ते देवाला खावं लागेल, खाण्याजोगं आहे का ते, काय आहे ते. ठीक आहे, आपण आता चिकनचा पार्ट ऑलरेडी बघितलाय, ते बघणार नाही आपण. पण बघा अँटीऑक्सिडंट्स जेवढे जास्तीत जास्त तुमच्या शरीरात जाता येतील ते बघा. अर्धा तास व्यायाम करा, हेल्दी राहा, आनंदी राहा. ओके, आजार होऊ देऊ नका. गोळ्या खायचं. हां, अजून एक गोळ्या, हे तर विसरलोच मी. जेवढे पण आपण मेडिसिन घेतो ना, मॅक्सिमम मेडिसिन्स काय करतात माहितीये का, हे फ्री रॅडिकल्स तयार करतात. कशासाठी? हा महत्वाचा पॉईंट आहे बघा. आता भरपूर महत्वाचा कन्सेप्ट आहे. हे फ्री रॅडिकल्स जर तयार केलं ना, आपलं शरीर पण करतं. आपली शरीराची ह्युमन सिस्टीम आहे, जी रोगप्रतिकार शक्ती, ती पण फ्री रॅडिकल्स तयार करते. कशासाठी बघा, हे फ्री रॅडिकल्स म्हणजे विष आहे, बरोबर. विघटन करतंय, गंज कसं जाळतंय म्हणजे सडवतंय. तर हे काय करतंय माहिती का, शरीर किती हुशार आहे बघा. फ्री रॅडिकल तयार करतं आणि बाहेरून जो जंतू आला ना, व्हायरस, त्याच्यामध्ये सोडतंय.
किती हुशार डोकं आहे, म्हणजे ज्याने आपल्याला हार्म होणार आहे आपलं शरीर फ्री रेडिकल तयार करून त्याच्यावर सोडताय. मग हे फ्री रेडिकल काय करतायत, त्याला चिपकताय आणि त्याला खाताय. आणि अशा रीतीने मारलं जातं त्या व्हायरसला. काय म्हणजे किती डोकं आहे निसर्गाचं बघा. फ्री रॅडिकल जे हानिकारक आहे, जे सडवतात आपल्या शरीराला, तेच सोडायचे त्याच्यावर. बरेचसे औषधं हे काम करतात बघा. मग जर तुम्ही रोज जर गोळ्या घेत असेल तर बघा, म्हणजे नुसते व्हायरसला नाही मारत ते गोळी, बरेचसे आपल्या पेशींना पण मारते. त्याचे दुष्परिणाम आहेत, बाकीचे दुष्परिणाम भरपूर होतात. भोकं पाडायचं काम करते आपल्या शरीराला आतून गोळ्या औषधं. त्याच्यामुळे शक्यतो गोळ्या औषधं आपल्याला लागणार नाही. असं राहा, हेल्दी राहा. अर्धा तास पळा रे रोज, बस. बाकीच काय बोलणार नाही. अर्धा तासात पळले ना तुम्ही, काही पचवणार आहे तुम्ही कमीत. ओके, आणि काय जात आहे प्लेटमध्ये तेवढं बघा आणि आनंदी राहा बघा, एवढंच.